नमस्कार मित्रांनो, मी प्रॉफिट 101मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो आहे. आणि आपली जी आत्तापर्यंत जी सिरीज चालू आहे, चर्चा चालू आहे, ती कॅन्डलस्टिकवर चालू आहे. की एखादी जी कॅन्डलस्टिक असते ती कशी मार्केटमध्ये प्रभावशाली ठरू शकते किंवा तिचा पॅटर्न कसा प्रभावशाली ठरू शकतो आणि आपला ट्रेड जास्तीत जास्त सक्सेसफुल कसा होऊ शकतो, हे आपल्याला यामधून बघायचं आहे. तर आपण एक एक कॅन्डलस्टिक बघतोय. आपण मागील व्हिडिओमध्ये मारुबोजू ह्या कॅन्डलबद्दल आपण बोललो होतो आणि आजचा आपला विषय असणार आहे स्पिनिंग टॉप. हा जसा मारुबोजू जो पॅटर्न होता तो सिंगल सिम्बॉलचा पॅटर्न होता. हा पण तसाच एक स्पिनिंग टॉप आहे जो सिंगल सिम्बॉलचा पॅटर्न आहे. तर चला तर मग बघूया स्पिनिंग टॉप कसा असतो, काय असतो आणि तो कसा प्रभावशाली ठरू शकतो आणि एंट्री आणि एक्झिट पॉईंटमध्ये तो आपल्याला कशी मदत करू शकतो ते बघूयात. हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ बघावा. चला तर मग सुरू करूयात. हे बघा, कॅन्डल्स ज्या बनत असता त्या काही आपल्याला वेगळं सांगत नसतं. त्या फक्त एक आपल्याला युद्ध दर्शवत असता की बायरचा इम्पॅक्ट किती आहे, प्रभाव किती आहे किंवा सेलरचा प्रभाव किती आहे त्या त्या सेशनमध्ये, जेणेकरून आपल्याला सद्यस्थितीचा ट्रेंड ओळखायला मदत होते. आणि हा त्यापैकी एक सिम्बॉल आहे ज्याला आपण स्पिनिंग टॉप असं म्हणतो. यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे स्पिनिंग टॉप असतात. एक बुलिश स्पिनिंग टॉप असतो आणि एक बेरिश स्पिनिंग टॉप असतो. हे दोन्ही जे सिम्बॉल असतात ते सेलर आणि बायरमधलं युद्ध दाखवत असतं आपल्याला की कोण जिंकतं आहे, कोण हरतं आहे. परंतु यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की स्पिनिंग टॉप जो आपल्याला दर्शवतो की दोघांचाही प्रभाव सारखाच आहे, इक्वल आहे आणि कोणीच इथं प्रभावशाली ठरत नाही आहे असंही याच्याहून दिसून येतं आपल्याला. आणि यामध्ये बायरही जिंकू नाही लागले आणि सेलरही जिंकू नाही लागले. हे दोघांमध्ये पण जोरदार युद्ध चालू आहे असं आपल्याला हा जेव्हा सिम्बॉल येतो आपल्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या चार्टमध्ये, तर त्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं. आणि याचा काही फीचर्स आहेत की स्पिनिंग टॉप हा कसा ओळखायचा, ते आपण बघूयात. सर्वप्रथम बघा तुम्ही, स्पिनिंग टॉपमध्ये आपल्याला ही जी अप्पर शॅडो आहे आणि लोअर शॅडो आहे, ही अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो जी दिसते आपल्याला ती सारखीच आहे, ती इक्वलच आहे, ती एक समानच आहे. आणि जी मधली जी बॉडी आहे, जी बॉडी आपल्याला दिसत आहे, हे बघा, ही बॉडी जी आहे ती छोटी आहे, ती जास्त मोठी नाही आहे. जो प्राईसचा जो इम्पॅक्ट आहे ओपन आणि क्लोजचा, तो जास्त नाही आहे, तो जवळपास इक्वलच आहे. तर त्यामध्ये जास्त पॉईंटचा गॅप नसेल. परंतु स्पिनिंग टॉपमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फिरताना भोवरा जसा दिसतो तसा हा सिम्बॉल असतो. आणि याची जी शॅडो असते ती शॅडो मात्र खूप मोठी असते. जवळपास ती दुप्पट जरी म्हटलं तरी चालेल. शॅडोचा पार्ट यामध्ये जास्त असतो आणि बॉडी ही छोटी असते. ह्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा हा एक ट्रेंड रिव्हर्सलचा सिम्बॉल आहे. जर समजा एखाद्या शेअरची प्राईस जर खाली येत असेल आणि आपल्याला तिथं स्पिनिंग टॉप दिसताच त्या शेअरची प्राईस तिथून वरही जाऊ शकते, थोडं करेक्शनही होऊ शकतं किंवा तो बुलिश ट्रेंड पकडू शकतो. तर अशा प्रकारचे अंदाज यावरून लावता येतात. परंतु हा एक इनडिसिसिव्ह कॅन्डल आहे आणि यावरून आपण
पुढील ट्रेडची डिसिजन घेऊ शकत नाही, कारण आपल्याला पुढे काही कन्फर्मेशन गरजेचे असतात. होऊ शकतं की मार्केट जर पडत असेल आणि तुम्हाला तिथं स्पिनिंग टॉप जर दिसला, तर स्पिनिंग टॉप दिसताच थोड्या काळासाठी करेक्शनही येऊ शकतं. त्यामध्ये करेक्शन आल्यावर थोडा वेळ तो वरही जाऊ शकतो आणि त्यानंतर जो ट्रेंड आहे तो एक तर कंटिन्यू पण राहू शकतो किंवा रिव्हर्सलही होऊ शकतं त्याचं. म्हणून आपल्याला ही कॅन्डल पाहताच थोड्या वेळ आपल्याला प्राईसचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे. पुढची कॅन्डल कशी बनती ते पण बघणं आपल्याला गरजेचं असतं आणि ट्रेंड कसा सेट होतो त्यानंतर ते पण बघणं गरजेचं असतं. हे बघा, आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसूनच येत आहे की हा एका शेअरने बेअरिश ट्रेंड पकडला. त्या शेअरची प्राईस खाली 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 आली आणि तिथं बघा एक सुंदर असा बुलिश स्पिनिंग टॉप बनला. बुलिश स्पिनिंग टॉप बनताच त्या शेअरची प्राईस वर गेली. तर असं बऱ्याच शेअर्सच्या पॅटर्नमध्ये कॅन्डलस्टिकच्या त्यांच्या पॅटर्नमध्ये आपल्याला दिसून येतं की बऱ्याच वेळा स्पिनिंग टॉप बनतो आणि तिथून बऱ्याच प्राईसचं करेक्शन होतं किंवा कंटिन्युएशन पण होऊ शकतं त्यामध्ये, किंवा एक रिव्हर्सलही होऊ शकतं, बुलिश रिव्हर्सलही होऊ शकतं. आणि ह्या उलट जी सिच्युएशन आहे, काही वेळा शेअरची प्राईस जी असती ती बुलिश ट्रेंडमध्ये जाते, म्हणजे शेअरची प्राईस वाढत 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 वर जाते आणि तिथं बघा हा जो स्पिनिंग टॉप तयार होतो, हा स्पिनिंग टॉप तयार झाला की तिथून शेअरची प्राईस बघा खाली 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 येते. तर यामध्ये आपल्याला एंट्री आणि एक्झिटचा पॉईंट खूप गरजेचा आहे. जर आपण ऑलरेडी एखाद्या शेअर्स परचेस केला असेल, बाय केला असेल, त्यामध्ये पहिलेच आपण एंट्री घेतलेली असेल आणि आपल्याला बुलिश ट्रेंड पकडल्यावर शेअरची प्राईस वर चालली असेल, जेव्हा आपल्याला हा सिम्बॉल दिसतो, हा एक ट्रेंड रिव्हर्सलचा सिम्बॉल आहे, हा जेव्हा सिम्बॉल दिसतो तर त्यावेळी पुढची कॅन्डल पण गरजेची असते, काही कन्फर्मेशन पण गरजेचे असतात. पण इथं आपल्याला सावध होण्याची गरज असते, कारण हा इनडिसिसिव्ह पॉईंट असतो. इथं बायर पण बाय करून थकलेले असतात आणि सेलर पण सेल करून थकलेले असतात. दोघांमध्ये पण जे युद्ध चालू असतं ते इनडिसिसिव्ह असतं. कोण जिंकल कोण हरल ते पुढच्या कॅन्डलवर डिपेंड असतं. पण इथं आपल्याला ह्या कॅन्डलवरून एक शिकायला भेटतं की इथं सावध होण्याची खूप गरज आहे. आपली जर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, आपण इंट्राडे करत असू, तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सावध होण्याची गरज आहे आणि त्वरित आपल्याला ॲक्शन घेण्याची या ठिकाणी गरज आहे. एंट्री करायची असेल तर बघा, हा पॉईंट दिसल्यावर तुम्ही शॉर्ट सेलही करू शकता. शॉर्ट सेलही करू शकता आणि बऱ्यापैकी बऱ्याचदा असं होतं की प्राईस खाली येते आणि शॉर्ट सेलमध्ये आपल्याला त्याचा भरपूर वेळा फायदा होऊ शकतो. किंवा आपण एखादा शेअर जो आहे लाँग टर्ममध्ये बाय करण्याचा विचार करतो आहे आणि लाँग टर्ममध्ये बाय करताना आपण एखाद्या शेअरची प्राईस नुसतीच वाढत चालली तर आपण लगेच तो बाय करण्याचा विचार करतो. तर लगेच बाय करण्याचा विचार न करता एखादा जर असा ट्रेंड रिव्हर्सलचा सिम्बॉल आपल्याला दिसतोय, तर त्यावरून हे समजून येते की काही दिवसामध्ये किंवा एखाद्या आठवड्यामध्येच त्याची प्राईस करेक्शन होणार आहे आणि त्याची प्राईस जी आहे ती खाली येणार आहे. तर आपण थोडीशी वाट बघून ती कमी प्राईसवरही तो शेअर विकत घेऊ शकतो लाँग टर्मसाठी, जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि प्रॉफिट होऊ शकतो. आणखीन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की बऱ्याच वेळा होऊ शकतं की याचा कलर कोणचाही असू शकतो, एक तर रेड असू शकतो किंवा हिरवाही असू शकतो. हे गरजेचं नाही की त्याचा कलर हिरवा असेल तरच तो बुलिश ट्रेंडमध्ये जाईल. तर कधी-कधी असंही होऊ शकतं की इनडिसिसिव्ह जो त्याचा पॉईंट आहे, तो हिरवाही असू शकतो आणि रेडही असू शकतो. मध्ये त्यामध्ये कलरचं एवढं आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. जसं मारुबोजू कॅन्डलमध्ये होतं की हिरवा जो कलर आहे तो बुलिश आहे आणि रेड कलरचा सिग्नल जो आहे तो आपल्याला बिअरिश ट्रेंडकडे नेतो.
तर स्पिनिंग टॉपमध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, जी अप्पर शॅडो आहे आणि लोअर शॅडो आहे ती ज्या रिअल बॉडीपेक्षा जास्त पाहिजे किंवा दुप्पट पाहिजे. तर आपल्याला स्पिनिंग टॉप तिथं त्यावरून लक्षात येतो. आणि त्याची जी रिअल बॉडी असते ती लहान असते किंवा छोटी असते. हे बघा, मी तुम्हाला आजचंच एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो की एस बी आयचा हा शेअर आहे. एस बी आयचा शेअर हा वरतून बघा खाली 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 येत गेला, खाली खाली येत गेला. आणि इथं एक सुंदररित्या बघा, खूपच व्यवस्थितरित्या इथं बघा एक स्पिनिंग टॉप तयार झाला आहे. हा एक स्पिनिंग टॉप इथं तयार झाला आहे. हा जवळपास 187 रुपयाच्या खाली हा एक स्पिनिंग टॉप तयार झाला आहे. तर इथं आपण सावध होऊन जायचं की आता नाही बाबा, आता ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स होणार आहे, आता खाली जाणार नाही. यापेक्षा आपण जर ऑलरेडी शॉर्ट सेल केलं असेल तर इथून आपली एक पोझिशन एक्झिट करू शकतो. आणि बघा त्यानंतर हा शेअर किती किती व्यवस्थितरित्या वर गेला आहे. आपल्याला इथं दिसून येईल की किती व्यवस्थितरित्या हा शेअर वर गेला आहे. हे बघा, हा 250 रुपयाला गेला बघा. जर आपण ह्या इथं हा स्पिनिंग टॉप ह्या ठिकाणी आपल्याला जिथं दिसला होता तिथं जर आपण लॉंग टर्मसाठी किंवा महिन्याभरासाठी बाय केला असता तर आपल्याला किती चांगला फायदा झाला असता. हे बघा, इथपर्यंत हा 252 253 पर्यंत गेला. तर 190 रुपयाला जरी साधारणतः आपण बाय केलं असतं तर आपल्याला 60 रुपयाचा इथं फायदा झाला असता. तर अशा प्रकारे आपल्याला स्पिनिंग टॉप चांगल्या रीतीने मदत करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत, काय काय नवीन नवीन शिकण्याची इच्छा आहे. ते आपण पुढील व्हिडिओत बघत जाऊ. तर धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या कॅन्डलस्टिकसोबत.